नमस्कार मित्रांनो, मी रविराज वैद्य या महाभारत कथात आपले स्वागत करीत आहे. पुढील 25 भागांमध्ये आपण सोबत असणार आहोत. महाभारत हे केवळ एक युद्ध कथा नाही, तर मानवी स्वभावाचा, नियतीचा आणि जीवनाच्या गूढ प्रश्नांचा एक अद्भुत कोश आहे. या कथेतील प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. या मालिकेत आपण भीष्माच्या प्रतिज्ञेपासून ते कुरुक्षेत्रावरील अंतिम युद्धापर्यंत, द्रौपदीच्या वस्त्रहरणापासून ते कृष्णाच्या गीतोपदेशापर्यंत सर्व महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. तर मग सुरू करूया हा रोमांचक प्रवास महाराज शांतनू आणि गंगा यांच्या कथेपासून. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कुरुवंशाची उत्पत्ती आणि महाभारतातील एका महत्त्वाच्या पात्राचा म्हणजेच भीष्माचा जन्मापासून. प्राचीन काळी स्वर्गलोकात एक पुण्यामुळे त्याला स्वर्गात स्थान मिळाले होते. एके दिवशी देवसभेत ब्रह्मदेवासमोर सर्व देव आणि राजे उपस्थित होते. अचानक वाऱ्याच्या झुळक्याने गंगादेवीची साडी थोडी वर उडाली. सर्वांनी लाजून आपले डोळे खाली केले, पण महाभीषाची नजर गंगेवरच होती. ब्रह्मदेवाने हे पाहिले आणि रागावून ते म्हणाले, हे महाभीष, तुझ्या या वर्तनामुळे तुला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. महाभीषाने विनम्रपणे शिर झुकावले आणि म्हणाला, हे ब्रह्मदेव, आपली आज्ञा. आणि महाभीषाला पृथ्वीवर पाठवले. इकडे पृथ्वीवर शौर्यवंशातील राजा प्रदीप हे तपश्चर्या करत होते. त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा होती. एके दिवशी त्यांच्या मांडीवर एक सुंदर स्त्री येऊन बसली. प्रदीप म्हणाले, हे सुंदर स्त्री, तू कोण आहेस? माझ्या मांडीवर बसणे हे कन्येचे स्थान आहे. मी तुला माझी कन्या मानतो. तू माझ्या पुत्राची पत्नी होशील. ती स्त्री म्हणजे साक्षात गंगादेवी होती. तिने मान्य केले आणि म्हणाली, मी आपल्या पुत्राची वाट पाहीन. काही काळानंतर प्रदीप राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव शांतनू ठेवले. शांतनू हाच पूर्वजन्मीचा राजा महाभीष होता. शांतनू मोठा झाला आणि त्याच्या पित्याने त्याला राज्य सोपवले. एके दिवशी शांतनू शिकारीला गेला असताना त्याला एक अतिशय सुंदर अशी स्त्री दिसली. ती गंगा नदीच्या किनारी फिरत होती. शांतनू तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला विचारले, हे सुंदर स्त्री, तू कोण आहेस? माझ्याशी लग्न करशील का? ती म्हणाली, मी गंगा आहे. मी तुमच्याशी लग्न करीन, पण एका अटीवर, की तुम्ही कधीही माझ्या कृतीवर प्रश्न विचारणार नाही किंवा मला अडवणार नाही. जर तुम्ही असे केले तर मी तुम्हाला सोडून जाईल. शांतनूने विचार न करता मान्य केले आणि त्याचा विवाह झाला. बराच काळ लोटला आणि त्यांना एक मुलगा झाला. पण गंगेने त्या नवजात बाळाला उचलले आणि नदीत फेकून दिले. शांतनू हे पाहून अवाक झाला, पण त्याने आपले वचन पाळले आणि काहीही न बोलता गप्प राहिला. असे जवळजवळ 7 वेळा घडले. प्रत्येक वेळी गंगा एका बाळाला जन्म देई आणि त्याला नदीत फेकून येई. शांतनू मनातून खूप दुःखी होता, पण तो गप्प राहिला. अखेर 8व्या वेळी शांतनूला राहवले नाही. तेव्हा गंगा त्या मुलाला नदीत फेकणारच होती. तेव्हा शांतनूने तिला अडवले आणि म्हणाला, थांब, हे काय करतेस तू? का मारतेस आपल्या मुलांना? गंगेने त्याला काही समजावून सांगितले. हे शांतनू, हे 8ही बाळ वसू होते. त्यांना शाप होता की त्यांनी मानवी जन्म घ्यावा. मी त्यांना त्या शापातून मुक्त केले, पण तुम्ही तुमचं वचन मोडलं आहे. आता मी तुम्हाला सोडून जात आहे. शांतनू विनवणी करू लागला, कृपा करून हा शेवटचा मुलगा तरी मला दे.
गंगेने त्या मुलाला शांतनूकडे दिले आणि म्हणाली, हा मुलगा महान होईल. याचे नाव देवव्रत आहे. मी याला सर्व शास्त्रे आणि अस्त्रे शिकवण आणि परत आणून देईन. असं म्हणून गंगा त्या बाळाला घेऊन निघून गेली. शांतनू मात्र दुःखी मनाने राजवाड्यात पलटला. त्यानंतर बरेच वर्ष निघून गेल्यानंतर एकेकाळी शांतनू नदीच्या काठी हिंडत होता. त्याला एक तरुण तेजस्वी युवक दिसला. त्याच्या हातात धनुष्य होता आणि तो तीर मारण्यात गुंग होता. शांतनूला त्या युवकाबद्दल कुतूहल वाटलं आणि तो त्याच्या जवळ गेला. तेवढ्यात गंगा प्रकट झाली आणि म्हणाली, हे शांतनू, हा तुझा पुत्र देवव्रत आहे. मी त्याला सर्व विद्या शिकवली आहे. आता तो तुमच्याकडे परत येण्यास तयार आहे. हे ऐकून शांतनू आनंदाने भारावून गेला. त्याने देवव्रताला आलिंगन दिले आणि राजवाड्यात निघून गेला. देवव्रत लवकरच त्याच्या शौर्य, बल व बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध झाला. त्याचं नाव भीष्म असं पडलं. तर मित्रांनो, अशी भीष्माच्या जन्माची आणि कुरुवंशाची कथा पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत. भीष्माच्या जीवनातील एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल, त्याची भीषण प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा जी पुढे संपूर्ण महाभारताच्या कथाला एक वेगळंच वळण देणार होती. तोपर्यंत नमस्कार, भेटूया पुढील भागात.